एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला बीपीवाला, त्याची बायको इडी झाली, पोर पळून गेली, पागलच झालं सगळं. किती महिन्यात? एका महिन्यात. फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडे आपटाय. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते पण दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू काय शांतपणे करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. नंतर तुम्ही आखरात मला आणि पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाऱ्याला संकटाची मालिकाच लागली त्याच्या पुढं. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक 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 पीक असं नाही का त्याला मिळालं खवाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं. ते त्याची बायको म्हणली, तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं रोप. काय त्याचे पोर काय तसंच आहे. त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगवीला गेला आणि मोबाईल आला. चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी. 200-300 रुपये रोजानं. 6,000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. मी त्याला बटन दाबून वावरात यावा का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे? त्याला परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 6,000 भरून. महाराज, सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. डगमगत नाही. तुम्ही आत्महत्याचा विषय सोडा, आत्महत्याचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही. मला काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं त्याला तंगडवर करते गायचं वासरच. विनोदाचा भाग सोडा, इतर माणसं संकट सहन करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे 6 वर्ष दुष्काळ होता. इकून तिकून पाणी आलंय. रोगानं थायमान घातलंय. ऋतूच काळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले असते ते मेला असतं ऑफिसातच. पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची. तो जय आहे. तो त्याच्यात जय. वाद आला ना माघार घेऊन टाकायची. फायदा नाही. वा, जाऊ दे. 4 लोक नाव ठेवतील पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई, ते त्याच क्वालिटीचे आहेत ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून. त्यानं वाजवलं हॉर्न. त्याचं काम होतं. यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं. ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. उतर खाले. हॉर्न वाजवलं तर मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असता तर वाचला असता का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला. भेट पेपर सुटल्यावर
आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसायला का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होती. तुम्ही माघार घ्यायला शिका महाराज. माघारीमध्ये जय, माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील, पण जय एखाद्यानं आपल्याला 7-8 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या 2-4 ठोन दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची महाराज, जगद्गुरु झाले ते. माघार आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त, 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षे केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघं जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघ येणार नाही, तसं नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे, भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, ठेवा चहा, मिटलं का नाही भांडण. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बा. आता फार कडावा आली ती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच आहे, असं इतकंच आहे. चपला कोणीकडे, बुटं कोणीकडे, केरळवरून आले, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंसं माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालून, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जय कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना. मग किती मोठा जे 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 मला सांगा तुम्ही, मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही, बाप तर आपल्या पुढे काही विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही, मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरतो? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना तुम्हाला. बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंद्रिकर मंत्र पाळीचा, आपले मंत्र लय खास, होईन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी काय आयडिया सांगू ठेवतो तुम्हाला. एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. 3दा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचा निघायचं. काय आहे त्याचं? काय काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही, याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? खरं आहे. हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू, चहा ठेव. हलक्या कानाचे हो नका, संसार उद्ध्वस्त होतील. हलक्या कानाचे हो नका, संसार उद्ध्वस्त होतील. जड कानाचे व्हा, संसारात यश येईल. थोडं पुढे नेतो, जड कानाचे व्हा. जाऊ द्या नव्हतं, कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो. अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो? 1, माघार घ्या, अटॅक येणार नाही. 2, हसत जा, अटॅक येणार नाही. 3, विसरून जा, अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाही, हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा, त्याला अटॅक आला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता.
हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही, फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्टे आहे, 2 शनिवार सुट्टे आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ती प्राध्यापकाची टिंगल करते, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडेवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे आणि रुपया कमीत नाही, वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं, त्याने दुसरी केली असती. मग आता त्या पोरांना पैसा फुकट मिळाला, गाडी फुकट, ते माझाटले. आता ह्या कार्यक्रमाच्या 2य वर्धापन दिनाला आपलं कीर्तन ठेवलंय म्हणलं, आता त्यांना भ्याव नाही राहिलं 98 वर्ष. कारण आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात 2रा बांगला होतो. हो, जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात 2रं दुकान होतंय. जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगवतोय. आणि जर लग्नाला ठुलं विनोदाचा भाग सोडा. पण ह्या प्रोड्युसर कंपनीच्या शुभेच्छा देताना एकच वाक्य सांगतो, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे आणि आपल्या लोकांनी तो टिकवलाच पाहिजे. आपला एक पोरगा महाराष्ट्र केसरी झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक भांडे घासणारीची मुलगी CA झाली, स्वाभिमान आहे आपला. एक मजुरीला जाणाराचा मुलगा प्रांत झाला, कलेक्टर झाला, SP झाला, PSI झाला, स्वाभिमान आहे आपला. आपण कधी बी आपल्या माणसाला कमी लेखायचं नाही. काय मध्ये तुमचं? ती आपली शान आहे. उद्या आपला एखादा डॉक्टर आहे, विद्वान आहे, आपली लोक दरिद्री, तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहीत. काय बोलता? चांगलं म्हणा, तुम्ही इतरांचा अभ्यास करा. राठी, जवर, नावंदर, खटोड, शर्मा, वर्मा, बळगट, ही जी मंडळी, हे जर वाहिले निघले ना, वाहिले, त्या दुकानाला फक्त फळी आहे मध्ये. वस्तू इकडे आहे, इकडं जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडे घे. आपली आवलाद तशी नाही. नगरला जाय, तिथं नको घेऊ, तिथं तितका खराब माल कुठंच. यानं वाटोळं झालं आपल्या लोकांना. आणि हे जे के माणसाने ही कंपनी जी काढली महाराज, तर ह्याच समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे, शेतकरी. बाकीच्यांना कोणाला घेणं नाही. याच्यावर तुमचं मत काय? या जगात कष्टानं खाणार 10 लिटर दूध काढी ती शेतकऱ्याची बायको, 3 मुळ्या उसाच्या तुडी, ती सर्दी होई ना तिला, याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार यायच्या. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन, तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तोही उलथानं काय करते त्याला? महाराज, कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो. काय मत आहे तुमचं? बाकी सगळे लबाड. घामाचा पैसा कोणाचा आहे? शेतकरी. आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगावले? नवरा बायकोन 4च माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात, त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, तिनं 8 पोती पिकित आहे का? बाकीचे 4 की अडपट सांभाळायला यांना काय? आणि दान धर्म कोण करतोय? शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. या हलकट माणसं मोजत्या, 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसत, तुझ्या चपातीचं काय घेऊन? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला
तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. येदरी तरी तसं नाही. अगं पाजी तीच का आलंबर राहिला. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे हलकटांचं तसं नाही. हे खिडकीजवळ जाते आय आय आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन. केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लाव त्या प्रसाद. अरे सोनं ते सोनं, सोनं ते सोनं. शेतकरी तो शेतकरी. हो आता ऐका, मग ह्या कंपनीची गरज का? तर ह्या कंपनीमुळं एक झालं, थेट विक्रीमुळं त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 तोटे आहेत. एक, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे. आणि 2, त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि या 2 गोष्टीमुळं शेतकरी माग आहे. नाही तर तो कोणालाच खात नाही. शेतकरी फुगीर आहे. त्याला असं कोणचे भोंगे घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. ते आता गुतलंय म्हणून गंमत झाली त्याची. ते खात नाही कोणला, त्याला काय गरज आहे. त्याचं दूध करा बरं 50 रुपये लिटर. ते माणसं उडीत का नाही दिवसा. बरं ते गुतलंय म्हणजे गंमत. ते पाहत आहे 2 लाखाची वाटी येतात का काय नाही. तर ते त्याला गरज नाही. मला तो मुळात राजा आहे. शेतकरी मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना, ते खात नाही कोणाला. खाईल ते आज कोणाला राम राम घाला येणार का ते म्हणते फळ. मला साखरपुड्याला येतो का? रोप लावाय आलं नाग लाव त्या साखरपुड्याला झाल. ते फुगीर आहे, त्याला गरज नाही. पण ती गंमत आहे झाली. ती गुतलं 2 गोष्टीत. शेती गेली त्याची निसर्गावर आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि ह्या कंपन्यांमुळं निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कटलं तरी विकता येईल. कारण शेती आता, आणि परत सांगून ठेवतो, या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे. हे ध्यानात ठेवा. थोडे दिवस आलेत आता. कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे MIT मधले ते आले पिठले. आता त्यांचा विषय मिटला. पोरांनो D.Ed बंद झाले. B.Ed नीट उत्तर द्या. B.Ed बंद झालं. D.Ed बंद झालं. ATD बंद झालं. डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागले. 10 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप. मग ह्या देशात एक दिवस बुलेटला हॉर्न शेतकरीच वाजवणार. राजकारणाचंही जवळजवळ भोजापूर झाले. काय त्याच्यात राहिलं नाही. काय त्यात उगाच नाही घरी काम म्हणून हिंडायचं नाही. तर त्याच्यातही काय राहिलं नाही. आता राजकारणात काय दम राहिला? आता काय दम राहिला? 3 महिने एकमेकाला मोकार शिवाय दिला ना. आता एका कोंबडी उकुदली, आपण बसलो ना बांबू. आपलं झालं वाटोळ. आपण म्हणलो ते काच ते आहे ना काच. तेव्हा कार्यकर्ते मंडळी, भाऊ आता बास करा जरा, आमच्या टोळीत या. एवढी गळ्यात लटकवा. तिकडे काय राहिलं नाही. आता मला काय राहिलंय? कार्यकर्त्यांना घरातही काय राहिलं नाही. ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन येते. हे कार्यकर्त्यांच्या बायका पाणी बिली नाही आणती. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का? कोणला? त्याला का तो बाहेरून खाऊन आलाय पाय. राजा शेतकरी आहे. हो, आणि शेती परवडत का नाही याची कारणं सांगतो. आता हे कंपनीची तर भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शेतीवर बोला. शेतीवर मुद्दा कीर्तन शेतकऱ्यासाठी आहे. शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालंय, मान्य आहे तुम्हाला? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. 70चं ॲव्हरेज 35वर आलंय एकरी. यंदा तर तुऱ्यामुळं 35 निघालं. तुऱ्यामुळं ॲव्हरेज. आणि यंदा उत्पन्न ऊसाचं ॲव्हरेज यंदा पहिल्यासारखं नाही. मग आता तुम्ही म्हणाल शेती तोट्यात काय यायला लागली? त्याला एक 5-6 कारणं सांगतो. पटले तर हा म्हणा. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. यावर आपलं मत काय?
वारंवार तेच पीक. मेला ऊस तुटला, जूनला रोटा, 1/6 लागवड, पुन्हा 18 महिने त्याच्याकडं पैसा नाही. परिणाम काय झाला? शेती थोडी जरी असली ना महाराज तर थोडासा गॅप घ्यायचा. काय मध्ये तुमचं चेंज करा ते पीक. आता समजा ज्यांचे ऊस तुटलेत ना, आता 6व्यापर्यंत तर काही लागवड करायची नाही ना, मग 3 महिन्यामध्ये गहू निघून जाते, 3 महिन्यामध्ये मका निघून जाईल, पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. 2, केमिकल युक्त जेवढी औषध आहेत, टाटामेट्री, निरा 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश, तुम्ही निरा 71 बांधाला मारा आणि 2-3 दिवसानं जा, गवत जाते पण ती जागा फुसफुशीत होते, पाय जातो, ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या. परिणाम काय झालाय? शेणखतच जमिनीला मिळत नाही. म्हणजे पिकाला लागणारं पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिलं. हे मान्य आहे का सांगा? 4थं वाक्य, शेतीला पूर्वी बांध असायचे, बांध, आणि बांधावर बाबळीची, लिंबाची, आंब्याची झाडं राहायची, खोडं मोठमोठी राहायची. ती झाडं का राहायची? आज बांध गेला, पोल आला, झाड राहिलं नाही, त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही. झाडामुळे त्या पिकाला काय मिळायचा? परत सायंटिफिक भाषेत सांगा शाळेतल्या पोरांना, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो, म्हणजे आत आणि बाहेर. त्याला 3 सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला 24 तासात. एका टाकीची किंमत 900 रुपये आहे. 2700 रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो. किती तासात? 24 तासात. मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर, तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो त्या पिकाला पोषक ठरेल. तुमचं काय मत आहे? पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण. झाड ठेवायचं नाही. आणि 4थं कारण झालं शेतीला, 1, बांध राहिले नाही, शेणखत राहिले नाही, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, आणि 4, शेतीला पाण्याचं नियोजन नाही. आता यातल्या 70% लोकांनी गहू टाकले असतील. टाकले, आंबवणी दिलं ना तुम्ही, भरला ना गहू, फुल भरला का नुसतं वल्ल केलं? पाणी लावून लागणार गेला तुम्ही, तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला. ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात? त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना, तुम्ही त्याला तेवढं देता का नाही? शेतकरी माणसं आहेत, मला एक सांगा, गाईला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चिक पाजिता का 4 सड फुल पाजिता? का बरं? त्याला 4 सड फुल पाजा ना, परत गाईजवळ वासरून याचा ताणच नाही, वासरू जागणारच नाही. त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही. उतरलेल्या गावाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही, तर तुम्ही त्याला तेवढं पाणी देण्याची काही, उभं राहा ना, काय फरक पडला? उभं राहा ना, फक्त शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या, जिरेपर्यंत भरतोय वाफा. हो, काही जुने शेतकरी तर इतके हुशार आहेत, घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत. ते शेतकरी हुशार आहे, अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो, आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो. त्याला माहिती मी बाऱ्याकडे येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो. त्यांचे घास 3-3 वर्ष टिकत्या. आणि जे घासाला पाणी लावून प्रचाराला जात्या, 3ऱ्या महिन्यात गोगलगाय आली. कॅपॅसिटी राहिली नाही. मला जमिनीची कॅपॅसिटी तपासा. एक तर तुमच्या आणि माझ्या जमिनीची काय झाली, कॅपॅसिटी उत्पन्नाची राहिली नाही. म्हणून आता दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन नाही, झाडं नाहीत, खत नाही, शेणखत नाही, आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन नाही, बांधाला झाडं नाही, वारंवार तेच पीक, आणि शेतकऱ्याच्या घरात खर्चाला हिशोब नाही. आता हे जेवढे शेतकऱ्यांचे सत्कार झाले ना मगाशी, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रेष्ठ माणसं ते गाईच्या दुधावाले निघतील. कारण या 10 वर्षामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये चूल जर कोणी पेटवली असेल
तर फक्त गायीनच पेटवली. आज तुमच्या माझ्या अंगात चांगला कपडा दिसतोय आणि तुमच्या माझ्या बायकोच्या गालावर हसू दिसतंय, ही सगळी गायीची पुण्य आहे. काय मत आहे तुमचं? आज आज आपल्या लोकांमधून गायी जर वजा केली ना, हाय काय आपल्याकडे काय? आज आपल्या अंगावर कपडे आणि कालवणाला तेल हे कुणी ठेवलंय? गायीने ठेवलंय. आणि 6वी गोष्ट शेतकऱ्याला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी चांगला. शेतीला साईड बिझनेसच पाहिजे, नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. अहो 10 वर्षानं डाव लागलाय कांद्याचा, 10 वर्षांना. ते पेपरवाले, हे कॅमेरे फिमेरेवाले, मीडिया फेडेवाले यांनी मोकार कौतुक केलं त्याचं, लय वाव आलं, लय भाव आला. परत दिसपासून का कोणी म्हणा ना काही. आता ज्यांनी लावले त्यांचे 2-2 वर्षाचे, 2-2 महिन्याचे कांदे झालेत, खालून हालनच गडी. 2-2 बसलेले बरेच लोकांचे कांदे 2-2 महिन्याचे होऊन गेले, खाली काही येईनच त्याला. अहो हवामान नाही एवढेच कांदा आहे, आता नाही बा म्हणणार कोणी. पण एकच दिवस कांदा गेला बाप्पा, नाही एखादा दिवस गेला असं. फार पेपरावाले मीडियावाले रेज झाले बा, कांद्याने वांदा केला. करू दे, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच आपले वाक्य खोटे नाही तर कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो, 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट बिलेट घ्यायची. असे दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला दुध घेतली येड्या. नाही नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्याविषयी सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट. मला नोकरी लागून कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब, शिकलेली पोरं. किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. फार वही पेन सगट. तू इंजिनियर केवढाच झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बा. हाती आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला BP आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? आणि असे कितीतरी गेले नाहीत? किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले, काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला, सस्पेंड जागारी. त्याच्यापेक्षा कुल्फी का ना, पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी, दिवसभर 3 भेटल्या, झोप लिंबा खाली. महाराज ही व्यावसायिक मंडळी. मला तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती तू परा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती पण तिथल्या कांद्याला आग लाव. लागेल ते लागायचं काय राहिलं. तिच्या का मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 याला 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. सगळे चॅनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येता का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढे द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता, चायला जमीन ठेवा का नाही असं झालं बा.
झाला मोकळा. नाही 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 नाही, याला यांत्रिकीकरणामुळं यांत्रिकीकरण गरजेचं आहे याला. आता आपण म्हणतो ना ठिबक तोट्यात आहे, तसं नाहीये.